TCS कंपनीत धर्मांतर आणि बलात्कार प्रकरण उजेडात आल्यानंतर फरार असलेली निदा खान अखेर 40 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागली आहे। विशेष म्हणजे ती 2 महिन्यांची गरोदर आहे। वासना ज्योतिषी अशोक खराच्या काळ्या कृत्याची चर्चा सुरू असतानाच TCS कंपनीतलं हे प्रकरण समोर आलं आणि राज्यभर खळबळ उडाली। काही मुलींवर बलात्कार करण्यात आला तर काहींवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। याच कंपनीची HR राहिलेली निदा खान ही संशयितांच्या यादीत होती। तिचं नाव समोर आल्यानंतर मात्र ती गायब झाली होती। पोलिसांना चकवा देण्यासाठी ती सतत लोकेशन बदलत होती। तब्बल 40 दिवस तिनं हा खेळ खेळला। काही दिवस मुंब्रा इथं राहिली, त्यानंतर ती संभाजीनगरला गेली। एका फ्लॅटमध्ये ती आई, वडील, भाऊ आणि आत्यांसोबत राहत होती। ही इमारत अशा ठिकाणी होती की आजूबाजूला एकही घर नव्हतं। दरम्यानच्या काळात तिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बरीच धडपड केली, पण न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला। पोलीस पथकाला माहिती मिळाल्यानंतर ते संभाजीनगरमध्ये दाखल झाले। ती ज्या इमारतीत राहत होती तिथं 2-3 दिवस लांबूनच लक्ष ठेवण्यात आलं। खात्री पटल्यानंतर तिला अटक करून नाशिकला आणण्यात आलं।